हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला ऊर्जा देणारे बरेच पदार्थ आपण बघितलेले आहे, पण त्यासोबतच ना एक पदार्थ असा आहे की जो कमी खर्चात, कमी वेळेत आणि अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो। तर इथे ना सगळं साहित्याचं प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे। गॅस सुरू करूया। गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे, त्यामध्येच आता अर्ध तूप घालायचं आहे आणि यामध्येच घेतलेला डिंक छान मस्त असं फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे। तुम्ही हवं तर ना या डिंकाची पूड करून गव्हाच्या पिठामध्ये भाजून घेतली तरी देखील चालेल। आता उरलेलं सगळं तूप घातलेलं आहे, गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि अगदी मंद आचेवरच ना हे आपल्याला छान मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ भाजून होते तोपर्यंत इथे हा डिंक ना मी असा क्रश करून घेतलेला आहे। आता जवळपास 15 ते 20 मिनिटांमध्ये हे खमंग आपलं पीठ भाजून झालेलं आहे। यामध्येच आता आपण घेतलेला सुकामेवा आणि खसखस घालायची आहे। पुन्हा एकदा 10 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे आणि तूप सुटल्यानंतर ना यामध्येच आपण क्रश केलेला डिंक घालायचा आहे। परत एकदा 5 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। त्यानंतर गूळ घालायचा आहे आणि वेलची जायफळाची पूड घालायची आहे। इथे लक्षात असू द्या की आपण गूळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे आणि एखाद्या तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये ना हे मिश्रण असं पसरवून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटांमध्येच ना हे थोडंसं थंड झालं की याचे आपल्याला काप करून घ्यायची आहे आणि मस्त आपली ही गुळ पापडी 1 तासासाठी सेट करायला ठेवायची आहे। तर 1 तासानंतर ह्या वड्या छान सेट झालेल्या आहे। आता अशा पद्धतीने ह्या गुळ पापड्या आपण काढून घेतलेल्या आहे। मस्त खमंग खुसखुशीत आपली ही गुळ पापडी अगदी झटपटरित्या तयार होते। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही गुळ पापडीची रेसिपी तुम्ही कधी बनवताय हे कमेंट करून नक्की सांगा।